जानेवारी मार्चच्या दरम्यान महिला डॉक्टरचा बदनेसोबत संवाद होता असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं। महिला डॉक्टरना पहिली तक्रार केली होती असंही चाकणकर यांनी म्हटलेलं आहे। आत्महत्या करेन असं महिला डॉक्टरना बनकरला सांगितलं होतं असं देखील चाकणकर म्हणाले। 4 वेळा अत्याचारासंदर्भात लोकेशन पाहिलं जाईल असंही त्यांनी म्हटलंय। पोलिसांनी सीडीआर काढलेले आहेत। या सीडीआरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल। जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही। त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण